Audio Jungle. हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र राज. जीवन एक अश्वमेध या आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो. आय होप सर्वजण छान असतील, स्वतःची आणि इतरांची काळजी घेत असतील. मित्रांनो, कसं आहे, आयुष्याचा हा प्रवास करत असताना दुःख नावाची वादळे तुमच्या आयुष्यात येणार. तुम्हाला घडवायला, तुमची परीक्षा घ्यायला, तुम्हाला अनुभव द्यायला, त्या परीक्षेत पास व्हायचं की नापास, तो विचार किंवा तो विषय तुमचा आहे. पण कोणतंही काम करत असाल तर चेहऱ्यावरती नेहमी स्माइल ठेवा. प्रसन्न मनाने ते काम करण्याचा प्रयत्न करा. त्या सक्सेस तुम्हाला नक्की मिळेल. मित्रांनो, जीवनामध्ये वेळ कशी येईल काही सांगता येत नाही. नशिबाचा भाग म्हणा किंवा नियतीचा खेळ म्हणा, आपल्याला काहीतरी असे जीवनात बदल होत असतात, अनुभव येत असतात आणि तेच आपल्या वाटचालीची दिशा ठरवत असतात. त्या स्वरूपाची एक गोष्ट मी तुमच्यासाठी घेऊन आलेली. मित्रांनो, गरिबी किंवा गरीब असणं हा खूप मोठा श्राप आहे. गरिबी आली किंवा आपण गरीब असलो तर किती अडचणी, किती दुःख आपल्याला फेस करावं लागतं हे सर्वांना माहीत असतं. मग ते हॉस्पिटलसाठी असो, एखादा सण आला असेल आणि आपल्या अंगावरती चांगले कपडे नसेल, त्याचे दुःख आपण शब्दात मांडू शकत नाही. आणि तो या दिवसातून जातो, तो पुढे चालून काहीतरी साध्य करतो. असं एक अनुभवाचे बोल तुम्हाला मी सांगतो. आयुष्य जगत असताना किंवा प्रपंच जगत असताना, प्रपंचाचा हा गाडा ओढत असताना प्रत्येक वळणावर दुःख येतात, आपल्याला घडवत असतात, आपल्याला अनुभव देत असतात. त्याचप्रमाणे काही गोष्टी आयुष्यात अशा घडतात की आपल्या आयुष्याचा प्रवास त्यानंतर चालू होतो. कारण काही गोष्टीतून काहीतरी वेगळं घडत असतं आणि जे होतं ते चांगल्यासाठी होत असतं. तुमचा जास्त वेळ घेणार नाही, कारण वेळेची काही तरी सीमा असते आणि तुम्हाला बोर करायचा आजचा माझा हेतू नाही. मित्रांनो, एक छोटस गाव आहे. त्या गावात वैभव नावाचा एक मुलगा राहतो. वैभवची घरची परिस्थिती सांगायची झाली थोडक्यात तर अतिशय गरीब आहे मित्रांनो. आणि जो गरीब असतो त्याला खूप स्ट्रगल करावं लागतं. जीवन जगताना खूप स्ट्रगल करावं लागतं. आपल्या हौस मौजेसाठी खूप स्ट्रगल करावं लागलं. कपडा लत्त्यासाठी खूप स्ट्रगल करावं लागतं. पोटाची खळगी भरण्यासाठी स्ट्रगल करावं लागतं. त्याचप्रमाणे वैभव हा अत्यंत प्रामाणिक, कष्टाळू, होतकरू, जिद्दी आणि थोडा रागीट स्वभावाचा आहे. कारण त्याला खोटं बोललेलं चालत नाही. त्याच्या घरात आई बाबा आहेत, एक बहीण आहे. बहीण त्याच्यापेक्षा छोटी लहान आहे. आई बाबा पण शेतातलं काम असेल ते करत असतात, आपल्या जीवनाचा किंवा आपल्या प्रपंचाचा गाडा ओढत असतात. संध्याकाळ झाली तर सर्व एकत्र येऊन एक सुखाचा घास खात असतात. असे दिवसक्रम किंवा दिवस जात असतात, वर्ष बदलत असतात, महिने बदलत असतात. मित्रांनो, मी सुरुवातीलाच बोललो, व्हिडिओ चालू झाला तेव्हाच, की काहीतरी चांगलं होण्यासाठी कुठून तरी सुरुवात होते. त्या स्वरूपाचं वैभवच्या मनामध्ये स्वप्न आहेत मित्रांनो, की त्याला चांगलं सेटल व्हायचं आहे, आयुष्यामध्ये काहीतरी आपल्या आईवडिलांसाठी करायचं आहे, आपल्या बहिणीचं लग्न करायचं आहे, अशी महत्वाकांक्षा घेऊन वैभव आपल्या प्रपंच म्हणजे त्याच्या फॅमिलीसाठी एक चांगलं स्वप्न बघत असतो, की माझ्या वडिलांना माझ्या कष्टातून एकतरी ड्रेस मी घेणार किंवा त्यांना चप्पल घेणार, आईला साडी घेणार, बहिणीचं लग्न करणार. असा एक भाऊ किंवा एक मुलगा आपल्या आईवडिलांसाठी आणि एक भाऊ आपल्या बहिणीसाठी स्वप्न रंगवत असतो. बघू आपण पुढे काय होतं. वैभवचं स्वप्न पूर्ण होतं की वैभव अर्ध्यावरती स्वप्न सोडून वेगळ्या मार्गाला जातो. दिवस, काळ, वेळ कोणासाठी थांबत नाही मित्रांनो, म्हणून वेळेची किंमत करा.
वेळ तुमची किंमत करेल. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की वेळेची किंमत करा, वेळ खूप महत्वाची आहे. मित्रांनो, वैभव एक काम करतो मित्रांनो. ते काम असं असतं शेतातलं की ते 12ही महिने काम असतं. 12ही महिने असं का बोलतोय, ते काम असतं ऊसतोडीचं. ऊसतोडीचं काम म्हटलं की 11 महिन्याचं पीक असतं आणि चारा, गाई असेल, म्हशी असतील, या मुख्य जनावरांसाठी तोडायचं आणि सप्लाय करायचं असं वैभव काम करत असतो. मित्रांनो, त्यासोबतच वैभव शिक्षण घेत असतो. वैभवची स्वप्न मोठे असतात. तो फक्त एक गाढवाप्रमाणे काम नाही करत असत, तो कष्ट पण करत असतो आणि सोबत शिक्षण पण चालू ठेवत असतो. त्याचं शिक्षण करत असतो, अभ्यासात चांगला हुशार असतो आणि त्याला पाहिजे तसा सपोर्ट न मिळाल्यामुळे तो ह्या कामात वळला असतो किंवा त्याला ही परिस्थिती शिकवते माणसाला. त्या स्वरूपात वैभवला घरातील परिस्थिती शिकवत असते की आपल्या घरात तेल, मीठ, हळद किंवा इतर काही गोष्टी लागतात प्रपंचासाठी. त्या गोष्टीची चाहूल किंवा त्या गोष्टीची जाणीव वैभवला लहानपणापासून झालेली असते. बघा मित्रांनो, संदर्भ काय आहे, एक कष्टकरी कुटुंब आहे. त्यात मुलगा आहे, आई बाबा आहेत, एक बारकी बहीण आहे. बहिणीचं लग्न करायचं आहे. बाबांची आणि आईची स्वप्न पूर्ण करायची, अशी आशा, अशी स्वप्न मनात घेऊन एक तरुण कष्ट करतोय. त्याला माहित आहे आपली हालाकीची परिस्थिती आहे. या जगात कोणी कोणाचं नाही हे वास्तविक सत्य त्याला कळून चुकलंय आणि तो आपल्या जीवनाचा प्रवास पुढे चालू ठेवतो. मित्रांनो, होतं काय, हे जे काम करतो हे खूप कष्टाचं काम असतं. त्याची चिडचिड निर्माण झालेली असते आणि कष्टाचं काम म्हटलं की ते शारीरिक काम आणि मग ते दुखणं आलं, अंगदुखी, पायदुखी या गोष्टी आल्या. महागाईच्या हिशोबाने त्याला परवडत नसतं. तो विचार करत असतो की आपण जर हे काम सोडून दुसरं काम जर बघितलं तर काय होईल. असा विचार करत असताना एक दिवस तो शेतात जात असतो. शेतात गेल्यानंतर काय ते चटणी मिरची शेतात बसून खात असतो. त्याचा विचार येतो की आपला एक मित्र मुंबई सारख्या सिटीमध्ये जॉबला आहे. तेव्हा वैभव मनामध्ये एक स्वप्नाचं घर तयार करतो की हा जर मुंबईला आहे माझा मित्र, तर त्याच्याकडे जर मी विचार केला किंवा विचार त्याला सांगितला की मला पण मुंबई सारख्या सिटीमध्ये जॉब करायचं आहे, कारण आता मी हे काम कुठपर्यंत करणार, माझं पण आयुष्य आहे, मला बाबांची स्वप्न पूर्ण करायची आहे आणि ते ऊसतोडीमुळे शक्य होऊ शकत नाही. एक असं मत त्याच्याकडे मांडावं आणि तो मुंबईत असल्यामुळे आपण पण त्या ठिकाणी जावं, असं विचार करत असताना मित्रांनो त्याला वाटतं मी जाईल तर मग माझ्या आई वडिलांना कोण सांभाळेल, मी नसेल तेव्हा. आता आयुष्य म्हटलं की दुःख, सुख वगैरे हे येत असतात. ह्या नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि ह्या आयुष्यात कधी ना कधी कोणाला तरी फेस करावे लागतात. पण मनामध्ये एक ठाम निश्चय करतो की जर मी गेला मुंबई सारख्या सिटीमध्ये तर मला पैसे, आर्थिक मदत होईल आणि त्यासोबतच माझे दिवस किंवा माझी घरची परिस्थिती काय ते बदलेल. विचार चांगला असतो, पण पुढचं येणारे दिवस वैभवला कसे फेस करावे लागतात ते खूप महत्वाचं असतं. मित्रांनो, वैभव त्याच्या मित्राला कॉल करतो आणि सर्व सांगतो. डोळ्यासमोरची परिस्थिती काय असते ते त्याच्या मित्राला माहित असते की वैभव गरीब आहे, एक बहीण आहे, बहिणीचं लग्न करायचं आहे, आई वडील म्हातारे आहेत, त्यांच्याने काम होत नाही आणि हा सुद्धा म्हणजे वैभव शेतात काम करतो आणि याला खरोखर एक आपण मदत केली पाहिजे, आता चांगले होईल, हा मुलगा चांगला आहे, आपला मित्र आहे आणि या भरोश्यावर तो मित्र त्याला मुंबईला बोलवून घेतो. वैभव जेव्हा मुंबईला जातो मित्रांनो, तर कष्टकरी म्हणजे बॅकग्राऊंड असं असतं त्याचं की कष्ट करा भाकरी खा या हिशोबातून तो चांगल्या ऑफिसमध्ये हाऊसकीपिंगचं कामाला सुरुवात करतो. आता हाऊसकीपिंगचं काम म्हटलं तर ते साफसफाई वगैरे वगैरे. जेव्हा त्या सुपरवायझरशी आणि त्याची भेट होते तेव्हा वैभवच्या हाताला अक्षरशः जखमा झालेल्या असतात, कारण त्याचे हात पूर्ण कापले गेलेले असतात. कारण
ऊस तोडीचं काम म्हटलं म्हणजे किती मेहनतीचं काम आहे सर्वांना माहित असेल, आणि ते काम करत असताना तो सिटीत गेला असतो. एक आपला दिवस बदलतील अशा विचारांनी तो सिटीत गेला असतो आणि तिथे तो काम करायला लागतो. म्हणतात ना मित्रांनो की उकिरडा असतो, त्याचे दिवस पण बदलतात. एखादा उकिरडा असेल जिथे कचरा वगैरे टाकतो ती जागा, त्याचे पण दिवस बदलतात. तर आपण तर मनुष्य आहे, मेहनत केली तर सर्व काही साध्य करता येतं. त्याच प्रकारे वैभव आपले दिवस हळूहळू बदलायला सुरुवात करतो. वैभव ज्या ऑफिसमध्ये काम करत असतो त्या ऑफिसमध्ये त्याचा स्वभाव चांगला असल्यामुळे तेथील स्टाफ विचार करतो की वैभवला त्याच्या रेप्युटेशन नुसार किंवा त्याचं बोलणं, चालणं, हसणं या गोष्टी नोटीस केल्या जातात, आणि या नोटीसच्या बेसवर त्याला एक चांगलं काम दिलं जातं. आणि ते काम असतं सेलमध्ये. त्याला सेलमध्ये ठेवलं जातं. सेल म्हणजे एक मार्केटिंगचा एक हिस्सा असतो की तिथे एखादी वस्तू असेल, काही प्रोडक्ट असेल, ते विकायलासाठी त्याला ट्रेन केलं जातं. आणि आज परिस्थिती अशी आहे की वैभव त्या कंपनीमध्ये चांगला, मित्रांनो वैभव आता चांगल्या जॉबवर लागलेला आहे. त्याचं सर्व सेटल आहे. आईबाबांचे दिवस बदलले, त्याच्या बहिणीचं लग्न झालेलं आहे आणि सर्व काय असं सुरळीत चालू झालेलं आहे. वेल सेटल आता तो झालेला आहे. पण ह्या गोष्टीतून शिकण्यासारखं असं आहे की या गोष्टीला मी फुल स्टॉप लावत नाही, कारण ही गोष्ट समाजात घडलेली आहे आणि घडत आलेली आहे. कारण जो कष्ट करतो त्याला परिस्थितीची जाणीव असते, आईवडिलांची जाणीव असते, आपल्या बॅकग्राऊंडची जाणीव असते. तो व्यक्ती, तो मुलगा आयुष्यात पुढे जाऊन काहीतरी होतो किंवा काहीतरी हस्तगत करतो किंवा स्वतःचं तरी अस्तित्व निर्माण करतो. ह्या कथेतून आपण, ह्या गोष्टीतून आपण हे शिकण्याचा प्रयत्न करायचा की ह्या गोष्टीमधून आपल्याला एकच शिकायला मिळतं की कष्ट प्रमाणित ठेवा, एक दिवस सक्सेस नक्की मिळते. कष्ट करत राहा, संघर्ष करत राहा. तुम्ही ज्या फील्डमध्ये काम करत असाल ते प्रसन्न मनाने करत राहा. आणि दुःख हे येणार आहेत. मग आपण कोणत्या म्हणजे कोणत्या पार्श्वभूमीतून आलो आहात किंवा आपलं बॅकग्राऊंड काय आहे ते काही मायने म्हणजे ते काही एवढं मेजर प्रॉब्लेम नाही तो. आपण फक्त कष्ट चांगले ठेवा. आपण एकदा कुठे ना कुठे पोहोचू. संकल्प घ्या, चांगल्या विचारांची देवाणघेवाण करा. आणि किंवा तुमचा काही अभिप्राय असेल तो खाली कमेंट्स मध्ये मला नक्की नोंदवा आणि मला सांगा. भेटू पुन्हा नवीन व्हिडिओसह, नवीन उद्देशासह, नवीन संकल्पासह. तोपर्यंत आनंदी राहा, काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.